नमस्कार, मी ऐश्वर्या हटवार लोकनिर्धार चॅनलमध्ये स्वागत करते. वंचित मुलांच्या सक्षमित करण्यासाठी द राईट पिच टूर्नामेंटचे आयोजन. मुंबई 16 फेब्रुवारी 2024. वंचित मुलांच्या सक्षमित करण्यासाठी कार्यरत असलेली एक प्रतिष्ठित विनानफा तत्वावर काम करणारी संस्था बेअरफूट एडू फाउंडेशन द राईट पिच टूर्नामेंट 2024च्या 7व्या सीझनच्या यशस्वी सांगता करण्यात आल्याची घोषणा केली आहे. 15 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईच्या फातिमा मैदानावर आयोजित या टूर्नामेंटमध्ये फाउंडेशनच्या क्रीडा प्रशिक्षण व जीवन कौशल्य कार्यक्रमाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या असामान्य क्रिकेट प्रतिभांचे दर्शन घडले. मालवणीची झील इंग्लिश हायस्कूल टीम द राईट पिच टूर्नामेंट 2024ची विजेता टीम ठरली. त्यांनी आपल्या असामान्य कामगिरीने या रोमहर्षक स्पर्धेत स्वतःचे एक अनोखे स्थान निर्माण केले आहे. या वर्षीच्या टूर्नामेंटमध्ये 94 रोमहर्षक सामन्यामध्ये तब्बल 45 संघांनी भाग घेतला. हा एक वेगळा विक्रम म्हणता येईल. बेअरफूट म्हणून ही एक जी NGO आहे, त्यांचा द राईट पिच नावाचा एक प्रोग्राम आहे. या प्रोग्रामच्या थ्रू की 21व्या शतकात सर्व्हायव्हलसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या ह्या मुलांना, आणि ही मुलं कोण आहेत तर जवळजवळ 1200 मुलं जी अंडर प्रिव्हिलेज चिल्ड्रन जे आपण म्हणतो की मोरली स्लम्स मध्ये राहणाऱ्या मुलांना ही 21st सेंचुरीची जी स्किल्स आहेत ती थ्रू द मीडियम ऑफ स्पोर्ट्स, म्हणजे स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांना ती शिकवली जातात. आणि त्याच्यासाठी जवळजवळ एक 20 शाळा आज त्यांनी त्यांच्याशी ॲफिलिएटेड आहेत. त्याच्या 2 क्लस्टर्स आहेत. एक मालवणीमध्ये जवळजवळ 10-12 शाळा आहेत, उरलेल्या शाळा गोंदी क्लस्टरमध्ये आहेत. सो तिथल्या शाळांमधल्या मुलांची ही टुर्नामेंट अरेंज केलेली होती, मुलं आणि मुलींची. आणि त्या क्लस्टर्समध्ये ज्या ज्या टीम्स क्वालिफाय झाल्या त्यांची आज फायनल इकडे आयोजित करण्यात आली होती आणि आत्ताच ती संपुष्टात आलेली आहे. आणि इकडे चीफ गेस्ट म्हणून प्रदीप कासलीवाल आलेले आहेत. त्याच्यानंतर दिलीप पिंगे साहेब आहेत आणि संतोष लालवाणी साहेब आहेत. हे क्रिकेटमधल्या फार मोठ्या हस्ती आहेत आणि त्या येऊन आता या मुलांना एन्करेजिंग काही वर्ड्स त्यांचे आहेत ते सांगतील. सर, काय सांगाल, कसं पाहता आपण, कारण की आपल्या नंतर आता ही येणारी पिढी जी खूपच महत्वाची आहे आणि ज्याकडे आपण बघतोय की एक युवा आज चाललेला आहे, तर आज अशा प्रकारे हे प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून देणं किती महत्वाचं आहे? प्लॅटफॉर्म तर नक्की आपण ॲज अ सिनियर किंवा पेरेंट आपण सगळ्या पोरांसाठी पहिला एक इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑपॉर्च्युनिटी क्रिएट. आय थिंक बेअरफूट इज डुईंग अ ग्रेट जॉब. आणि जे काही मी ऐकलं हे खेळवण्याच्या दृष्टीने ह्यांचं हे आहे, दृष्टिकोन आहे. पण मी सांगेन नुसतं क्रिकेट खेळणंच नाही आहे, क्रिकेटमध्ये आज भरपूर काही अंपायरिंग म्हणा, स्कोरिंग म्हणा किंवा कोचिंग म्हणा किंवा ट्रेनर म्हणा, भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आजकाल ते सिस्टम ॲनालिस्ट पण असतात, ते ॲनालिसिस करून देतात. असे प्रकारचे जेव्हा सांगितलं की ते त्यांना स्किल त्यांचे डेव्हलप करतात, तर मी नाही सांगेन की सगळेच तेंडुलकर बनतात, पण बाकीचे पण रोल्स भरपूर आहेत. सो बेस्ट इज गिव्ह देम ऑपॉर्च्युनिटी अँड क्रिएट जॉब्स. सर, आज मुलांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला भेटला, खास करून मुली. आज मुली चांगले पार्टिसिपेट करून त्यांनीही चांगले इथे जे बक्षीस आहेत ते त्यांनी पटकावले. काय सांगते? आय थिंक मुली आजकाल ज्या क्रिकेट खेळत आहेत फारच सुंदर क्रिकेट खेळतात. आता ज्या काही सिरीज झाल्या, आय थिंक फ्युचर मुलींचं क्रिकेट भरपूर आहे. जसं IPL आहे तसं वुमन IPL पण होते. सो इनफ ऑपॉर्च्युनिटीज त्यांना. तर आपण बघतो अजून मान्यवर आपल्याबरोबर जोडलेले आहेत. तर काय सांगाल? एक पिचला आम्ही आलेलो आहोत आणि प्रदीपनी सांगितल्याप्रमाणे याच्यातून काय केवळ सचिन किंवा विराट कोहली घडवणं एवढंच नाहीये, तर चांगला खेळाडू त्याच्याचबरोबर चांगला माणूस हा आपल्याला फ्युचर म्हणून करायचा आहे. पण मधल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर क्रिकेटच नाही, कुठच्याही गेम मध्ये आज गरिबीतून कित्येक खेळाडू चांगले प्लेयर झालेले आहेत आणि आर्थिकदृष्ट्या पण त्यांना चांगलं मिळालं, कारण त्यांच्या मेहनतीवर त्यांना या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे कुठच्या स्पोर्ट्सला जात धर्म नसतो, त्याप्रमाणे त्याच्या श्रीमंत आणि गरीब हा प्रकार नसतो. काय सांगावं आता, या आजच्या संबंध सकाळपासून ते बिचारे मेहनत घेत आहेत आणि आशुतोष वगैरे आणि ह्याच्यावर काम करतायत. तर मला वाटतं ह्याच्यातून कदाचित चांगले प्लेयर आपल्या देशाला, या राज्याला मिळतील. आणि
तशी मी अपेक्षा करतो. आणि अशासारखे जर प्रोग्राम आज आपल्याला देशामध्ये झाले तर खरोखरच पुढची पिढी एक चांगलं जनरेशन तयार होईल. पण काय सांगा, पाठी आवाज आपण ऐकताय आणि जो उल्हास आहे, जो खुशी, जो आनंद कुठेतरी या प्लेयर्स मध्ये दिसतोय, काय सांगणार? क्रिकेट हा भारतामध्ये नुसता खेळ नाही तर तो धर्म आहे. तो धर्म हा भाग वेगळाच वाटतो सगळ्यात. पण क्रिकेट ही एक लाईफस्टाईल आपल्याला म्हणता येईल. लाईफस्टाईलच्या दृष्टीकोनातनं खेळातनं जे काही शिकायला मिळतं त्याच्यातनं जीवनात म्हणजे प्रत्येक म्हणले की आशुतोष म्हणले तसं प्रत्येकजण सचिन किंवा विराट नाही होणार. यातनं एक आयुष्य जगण्यासाठीचे जे धडे मिळतात ते पण खूप काही सांगून जातात. स्पेशली अशा मुलांसाठी की ज्यांच्यासाठी बाकी प्लॅटफॉर्म काही उपलब्ध नाही आहे आणि हे अगदी स्लममधनं येत आहे. अशा मुलांसाठी एक डायरेक्शन देण्यासाठी हा अतिशय उत्तम प्रकार आहे, उत्तम इनिशिएटिव्ह आहे TRPचा आणि बेअरफूटचा. ऑल द बेस्ट बेअरफूटसाठी पण आणि या सगळ्या यंगस्टर्ससाठी. या संस्थेचे जे प्लॅटफॉर्म आज एक अशा वर्गाला जे मध्यमवर्गीय आहेत आणि जे तळागाळातून येतात अशा लोकांचंही स्वप्न कुठेतरी साकार करण्याचं काम ह्या संस्थेच्या माध्यमातून होतं. किती मोठं कौतुकाची गोष्ट आहे. नक्कीच, म्हणजे यातनं एक नऊ चेतना, नऊ ऊर्जा मिळते या मुलांना. वेगळ्या प्रकारे आयुष्याकडे बघायचं एक दृष्टिकोन मिळतो. तर एक खूप खूप मोठं काम आहे निश्चित. तर आपण हे बघितलं. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी लोकनिर्धार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.